आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्री आई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील। मौमेना होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाताळाची माती हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला छत्रपती श्रीमंत स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की। चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या मातांनो, माझ्या बंधूंनो आणि माझ्या युवकांनो, आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही। कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही, आपल्यामधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली लक्षात घ्या, पण बोटावर मोजणे एक पद्धत माणसं आज जिवंत राहिले। कारण आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज या मातीमध्ये माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात, आज या मातीमध्ये 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतात, हत्तीसारख्या वाघासारख्या बापाला कुत्र्यासारखं लाचार करतात का? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। हे पोरांनो, तुम्हाला ही माती कळाली का? अरे ही माती आहे माझ्या बुद्धांचे, ही माती आहे माझ्या महावीरांचे, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजाचे, ही माती आहे माझ्या गाडगे बाबांचे, ही माती आहे माझ्या बाबासाहेबांचे, ही माती आहे माझ्या रमाईची, ही माती आहे माझ्या सावित्री माईची, ही माती आहे माझ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची। अरे कोण छत्रपती शिवाजी राजा? कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। ही माती आहे। मग या मातीमध्ये आज ही 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो का? होतो कशासाठी होतो? कारण आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, आणि म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे। हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात। ते परिवर्तन म्हणजे आजचा हा दिवस आहे, लक्षात घ्या। आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय आहे याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या महामानवांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं? ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं? आणि ज्या बापानं मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं? ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने मला उभं केलं, माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं? आणि ज्या शिवधर्माचं नाव, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावर घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं? याला म्हणतात, लक्षात घ्या, कृतज्ञता। या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आवजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी विचाराचा आणि रक्ताचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या कानावरती आली, आपल्या कानापर्यंत पोहोचले। पण जय जयकार झाला कसा झाला? बेबीच्या देठापासून झाला नाही, अंतरंगापासून झाला नाही। आज बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, लक्षात घ्या, माझ्या आवजी जाऊला स्मरून आणि छत्रपतींना स्मरून सांगतो, ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील, ऐका रे, ज्या वेळेला
या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेला लक्षात घ्या. आज आमची मान अभिमानानं उंच आहे. का? कारण का? यांच्या बलिदानामुळं. यांचा जय जयकार कसा झाला माझ्या मातानं, या ब्रह्मांडानं, या निसर्गाने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज असलं पाहिजे. हे माझे महापुरुष आहेत, हे माझे राष्ट्रपुरुष आहेत, यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. अगदी तसाच तेज आमच्या चेहऱ्यावरती पाहिजे. पाठीचा कानात ताट, दोन्ही हात इथं, आणि हा आसमंत सारा आज दुमदुमून गेला पाहिजे. असा गगन भरारी जय जयकार आज आपल्या अंतरंगापासून आला पाहिजे. चला सगळ्यांनी पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या आहेत. कडा चेहरा उभी राहिलेली काही साखरपुड्याला आलाय कल वाजवून देत आहे माझं. सगळ्यांच्यासाठी हा नियम आहे. सगळ्यांनी जो जो या देशामध्ये राहतो, जो जो या राष्ट्रामध्ये राहतो, त्या सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. चला पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. कॅमेरे सगळीकडे इकडे फिरव रे. जय जयकार कसा होतोय जरा बघू दे सगळ्या माझ्या महाराष्ट्राला. जोरात झाला पाहिजे. काही लोकांना अजून पाठीमागं वाटतंय मी एकटीनं जय नाही म्हणलं, ह्याला कुठं काय कळतंय, गर्दीत मी गप्पच मोदळा घेऊन बसते. आईची शपथ सांगतोय, बाबासाहेबांची आण आहे आपल्याला, आपल्या जिभेवर वाचसिद्धी आहे. काय जे आपण बोलतो ते 100% होतं. चुकून जर एखाद्याला शाप दिला, आपला शाप 100% लागतो. आणि आज नवीन वर्षाचा शाप असा आहे, जो कोणी अंतरंगापासून महामानवांचा जय जयकार करणार नाही, उद्याचा दिवस ते काय बघत नाही. अर्ध्या तासात त्याच्या छातीत कळ येईल, 1 तासात त्याचा कार्यक्रम उरकला. डॉक्टर नाडी बघून सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. उद्याचा दिवस तू बघत नाही. जिथं गणपती बसवत होतास त्याच्या वर तुझा फोटो. कर ना शायनिंग कोणी मारायचं नाही. जय जयकार सगळ्यांनी जोरात झाला पाहिजे. चला हा पाठीचा कानात ताट. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज के. क्या बात आहे. आता असाच जोश ठेवायचा. येणारा 1 तास बघा चेहऱ्यावर किती तेज आलं मातानं. बघा आता चेहरा कसा बोलला. एवढी वर्ष 150 टन फेरीन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? जसा हाय असाच नुसता. एवढी वर्ष थापलीचा काय उपयोग झाला? आता बघा चेहरा कसा खोलला. आता घरी जाताना पण असं जायचं, टना टना उड्या मारत जायचं. सगळ्या माता भगिनी तुम्हाला अगोदर हात जोडून सांगतोय, टेन्शन घ्यायचं नाही. नवऱ्याला घरी सांगून आला होता, 12ला सुरू होतंय, 1ला संपतंय, आलेच हो. आता वाजला, आता सुट्टी नाही, 4 पर्यंत घरी जाता येत नाही. नवरा फोन सारखा करणार, कुठायच गा कुठायच गा कुठायच गा कुठायच गा. त्याच्या फोनकडे बघायचं नाही, फोन कटच करून टाकायचा त्याचा. आणि घरी जाताना टन्ना टन्ना उड्या मारत नवरा पुढा आला, त्याला म्हणायचं चल बाजी ठावा आणि दे म्हणायचं जरा. असं वाघिणी सारखं आज घरी जायचं. आलं का लक्षात? आणि नवरा बाजूला नाही झाला. काही नवरं लय वांड असतात, बाजूला होत नाही. मग काय करायचं तायडे, तुला मी सांगतो बघ. सांगलीवरून आले ना, भगवंताने एवढे लांब केस कशाला दिले तुला? काय पुतळा बांधून उपालन करायचंय त्याच्यात? केस सोडायचे, नवऱ्याजवळ जायचं, डार्लिंग म्हणायचं, घर करून फिरवायचे. 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलटच पडलं पाहिजे ते. आलं का लक्षात? आणि तुमच्या नवरा बायकोंचे भांडणं लागल्यावर सासू लगेच येणार बघ. सासू पळत आले की सासूकडे बघायचं. नेहमी सारखा सासूकडे बघून करायचं नाही. नेहमी सासूकडे बघून कसं करता? नाक मुरडता, करता. सासूला बघून बोट मोडता, आज तसं करायचं नाही. आज सासूकडे बघायचं, असं करायचं. आत्या माफ करायचं. सासूच्या गालाचा मुका घ्यायचा. सासू खाली पडली पाहिजे. नवीन वर्ष सुरू झालंय, खाली पडल्यावर तिला सोडायची नाही. ट्रिपल मुक्का घ्यायचा दुसऱ्या गालाचा. आत्या माग करायचं आणि आनंदाने जगायचं. कारण का? आज समजावून सांगायला आलोय तुम्हाला बाप, आज समजावून सांगायला आलोय तुम्हाला आई. माझा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा संघर्ष तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय आज आपण अतिशय आनंद आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, या मातीमधून झालेली आहे. याच मातीमध्ये 10-15 वर्षापूर्वी मी संघर्ष केलेला होता, लक्षात घ्या. त्याचं फळ म्हणून आज हा वसंत अंकारे या मातीमध्ये उभा आहे. आणि आज मला कुठलाही तणाव नाही, कारण रोज 20-25 हजार पोरांच्या समोर मी उभा असतो. 25-25 हजार लेकरं. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, लक्षात घ्या. झाडावरचा पक्षी सुद्धा उठत नाही. आजकाल तर जनावर सुद्धा
सुद्धा आईची शपथ घेऊन सांगतो, जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येतात, कुत्री मांजरं रडत बसतात, डोळ्यात अश्रू आहेत, युट्यूबला जाऊन बघायचं, एवढी पक्कड आपली व्याख्यानावरती आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं मोठं वक्ता यांनी पळवून घालवलं, अनेकांची प्रवचनं पाडली या कार्ट्याने, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला याने. रत्नागिरीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात माझं व्याख्यान होतं, असाच नटून थटून बसलेलो होतो. एक मॅडम पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या, मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं काय ग माते, काय तुझ्यावर अन्याय केला? तर ती माता म्हणे, सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली आणि आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट? तर माता म्हणते, लहान गट मोठा गट आणि इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट, मी त्याची मुख्याध्यापिका आहे. मी म्हणलं पोरांच्या सहित तशीच गोव्याला पिकनिकला जा, पण माझ्या समोर तू काय बसायचं नाही लेकरं घेऊन. मॅडम लय हुशार होती, मॅडम मला म्हणाले, सर पुढे बसत नाही, पाठीमागं बसलं तर चालेल का? मग मात्र मी म्हणलं ठीक आहे, पाठीमागं बस, पण 20 फूट लांब पोरं बसवायची, एक शिक्षक हातामध्ये काठी घेऊन बसाव, आणि जर पोरांनी दंगा केला हातातला माईक खाली ठेवणार मी निघून जाणार बघ. हा मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, चांगली 100-150ची गँग घेऊन आल्या. माझा हातपाय लटलटायला लागलं, पण मी ठरवलं पाठीमागं आपण अजिबात बघायचं नाही. मग व्याख्यान सुरू झालं. आज युट्यूबला जायचं, तुमच्या बंधूचं नाव टाकायचं, हजारो व्हिडिओ येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो, एक पाय असाच खुर्चीवरती असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत त्यांच्या काळजामध्ये बाप आणि आई मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं, लाकडाची खुर्ची होती, असाच खुर्चीवर मी उभा होतो. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये अगदी रमून गेलेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक 1लीचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणाला आज माहिती नव्हतं. जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं, खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर वरनं खाली उडी टाकली, कारण 3 कॅमेरा मागून सुरू होता, अखंड रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव तुमचा फाटलेला नकाशा आता घराघरात पोहोचला. हळूच माझा हात लावला, बघितलं तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र एवढं मोठं डोळं त्या लेकराकडे केलं. म्हणलं हे नालाय का, कुठं फाटल्या रे? तर कार्ट मला म्हणते कसं फसवलं, थोबाड फोडेन म्हणलं.